नमस्कार. मायलॅप योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पंचकोश विज्ञानामधील पाठीमागच्या 4 व्हिडिओमध्ये आपण 4 कोशांच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती पाहिलेली आहे. त्याच्यामधला पहिला कोश अन्नमय कोश, दुसरा प्राणमय, तिसरा मनोमय आणि चौथा विज्ञानमय कोश आहे. हा प्रत्येक कोश पुढं जात असताना आतमध्ये जातोय आणि अतिशय सूक्ष्म होत जातोय. आज आपण या पंचकोश विज्ञानातील सर्वात शेवटचा जो कोश आहे, ज्याचं नाव आहे आनंदमय कोश, ज्याच्यासाठी आपण अट्टहास करतो सगळेजण. सुख पाहिजे, आनंद पाहिजे, मोक्ष पाहिजे. हा कोश म्हणजे आनंदमय कोश. मित्रांनो, 2022 साली युनो या संघटनेनं विश्व प्रसन्नता निर्देशांक हा सर्वे केलेला आहे आणि या सर्वेनुसार 146 देश यांचा सर्वे केला आणि आपला भारत देश या सर्वेमध्ये 139व्या क्रमांकावर आहे, 139. आणि 22 पर्यंत सलग 5 वर्ष फिनलँड हा देश सर्वोच्च स्थानावर विराजमान आहे. या सर्वेमध्ये विशिष्ट प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आहे आणि त्या प्रश्नावरून माणसं कशी सुखी आहेत, समृद्ध आहेत आणि कुशल आहेत, आनंदी आहेत, ह्या प्रश्नांच्या उत्तरावरून हे कळतंय. म्हणजेच ह्या फिनलँडमधील लोकांचा आनंदमय कोश जो आहे तो विकसित झालेला आहे आणि म्हणून हा देश सर्वोच्च स्थानावर आहे. आणि मग आज आपण आनंदमय कोश म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर बघा, भगवद्गीतेमध्ये 6वा अध्याय आणि त्यामध्ये 26वा श्लोक आहे. यतो यतो निश्चरति मनश्चलं स्थिरम ततस्तो नियमेत दात्मनेव वशम नयते. काय आहे याचा अर्थ? जेव्हा जेव्हा आपलं मन इतरत्र भटकत असते, सगळीकडे भटकत असते, तेव्हा तेव्हा त्या मनाला परत परत एका ठिकाणी आणायला पाहिजे. आणि ते ठिकाण कुठलं आहे? आपला आत्मा आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, युनिव्हर्सल पॉवर म्हणतो किंवा वैश्विक शक्ती म्हणतो. त्या ठिकाणी आपल्या मनाला आणणं गरजेचं आहे. आणि आपलं हे भटकणारं जे मन आहे, हे भटकणारं मनच आपल्या उद्दिष्टापर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यामधील सगळ्यात मोठा अडसर किंवा सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि मग आपला सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर त्या सर्वांगीण विकासाच्यावर आपल्याला आपलं ध्यान देणं गरजेचं आहे. आनंदमय कोश काय आहे? आनंदमय कोश तर बघूया आपण. आनंदमय कोश यालाच कारण शरीर असंही म्हणतात, त्याचबरोबर लिंग शरीर असंही म्हटलं जातं. हा सर्वात शेवटचा कोश आहे जो आपल्या विज्ञानमय कोशाच्या नंतर सुरू होतोय. आणि याचं तत्व आहे आत्मा. ज्या व्यक्ती किंवा जी माणसं या आनंदमय कोशापर्यंत पोहोचतात किंवा आनंदमय कोश ज्या व्यक्तींचा विकसित झालेला असतो, ही लोक स्थितप्रज्ञ असतात, विवेकी असतात आणि आत्मज्ञानी असतात. आत्माच्या सगळ्यात जवळचा किंवा निकटतम असणारा हा कोश आहे, ज्याचं नाव आहे आनंदमय कोश. खरं तर पाश्चात्य देशामध्ये मनोविज्ञानामध्ये आत्म्याला स्थान नाही किंवा आत्मा मानत नाहीत ती लोक.
कारण आत्म्यावर आजपर्यंत कुठलाही प्रयोग किंवा एक्सपेरिमेंट झालेलं नाही आहे. भारतीय मनोविज्ञानामध्ये आत्मा ह्या गोष्टीला किंवा याला मान्यता आहे किंवा मानतात. आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे जी व्यक्तिमत्वाच्या विकासाचा मूळ आधार आहे. बघा आता फॅक्ट आणि व्हॅल्यू, भौतिक गोष्टी किंवा मूल्य, भौतिक गोष्टी आणि मूल्य ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भौतिक गोष्टीमध्ये आपण काय दाखवू, जेवढं सगळं आहे विज्ञान आहे ते सगळं आपण दाखवू शकतोय. पण आत्मा, मन, त्याच्यानंतर अहंकार, चित्त ह्या गोष्टी विज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवू शकत नाही. माणसांच्या मध्ये आणि जनावरांच्या मध्ये दोन सगळ्यात मोठा फरक काय आहे, तर तो फरक आहे जनावरांच्या मध्ये आत्मा जो आहे त्याचा स्वाभिमान नसतो आणि माणसांच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट कुठली परमेश्वरानं बनवलेली असेल किंवा निसर्गानं बनवलेली असेल तर ती म्हणजे मानव आहे. आणि मानवामध्येच आत्मसन्मान असतो आणि आत्मसन्मानाचा भाव जो आहे तो आत्म्यातून येतो. आत्मा तत्वज्ञानाचा विषय आहे, फिलॉसॉफीचा विषय आपण म्हणतो ज्याला. तर परदेशामधील लोक भारतामध्ये मानसशास्त्र नाही असं म्हणतात, परंतु मानसशास्त्राचा मूळ आधार जो आहे तो म्हणजे आत्मा आहे. तर तो म्हणजे आत्मा हा कोश आहे, खजाना आहे. 5 कोशावर आधारित आत्मा आहे. जेव्हा जेव्हा शरीरापासून आत्मा बाजूला होतो तेव्हा आपलं शरीर डेड होतं किंवा मृत्यू होतो आपल्या शरीराचा, आपला मृत्यू होतो. आणि मग ह्या 4 पहिले कोश जे बघितले आपण, अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. अन्नमय कोश म्हणजे काय आहे, आपलं स्थूल शरीर आहे. प्राणमय कोश काय आहे ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मनोमय कोश, त्याचा पण विकास झाला तरच आपण विज्ञानमय कोशापर्यंत पोहोचू शकतो. आणि विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धीचा कोश आहे. ह्या बुद्धीच्या पलीकडे पण काही गोष्टी आहेत. बुद्धी कशी चालते, सरळ चालते, उलट चालते, हे आपण पाठीमागे बघितलेलं आहे. आणि मग याला 3 माणसाच्या शरीराचे 3 प्रकार सांगितलेले आहेत योगदर्शनामध्ये. त्याच्यामध्ये पहिलं आहे स्थूल शरीर, दुसरं आहे सूक्ष्म शरीर आणि तिसरं आहे कारण शरीर. स्थूल शरीर कशाला म्हणायचं, आपला जो अन्नमय कोश आहे ज्याच्यामध्ये सगळी बाह्य इंद्रिये येतात, कर्मेंद्रिय येतात आणि ज्ञानेंद्रिय येतात. ज्ञानेंद्रियामध्ये आपण बघितलं की डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा यांच्या मार्फत आपणाला अनेक गोष्टींचं ज्ञान होतं. डोळ्याच्या माध्यमातून आपल्याला काय ज्ञान होतं, आपण पाहू शकतो. त्याचबरोबर जिभेपासून आपल्याला काय चव कळते, कानानं आपण ऐकतो, नाकानं आपण गंध किंवा सुगंध, दुर्गंध हे कळतं आपल्याला. श्वासाचं ते आपल्याला त्याची माहिती मिळते गंधाची. आणि त्वचेपासून आपल्याला काय मिळतंय, स्पर्श ज्ञान कळतंय. आणि पण याच्याही पलीकडे जाऊन आपण काय आहे, प्राणमय कोश आहे, तो पण बघितलाय आपण. तर हे स्थूल शरीर म्हणजे आपलं अन्नमय कोशापासून बनलेलं आहे. आपले हात, पाय, डोळे, त्याच्यानंतर पंचकर्मेंद्रिय आपण म्हणतो. त्याच्यामध्ये हात, पाय, मुख, उपस्थ आणि पायू ही जी पंच कर्मेंद्रिय आहेत आणि पंच ज्ञानेंद्रिय आहेत यांच्या मार्फत आपणाला स्थूल शरीर बनते. याच्यापासून आपलं स्थूल शरीर बनलेलं आहे. मग याच्यामध्ये पाहणे,
वास, ऐकणे, चव, हात पाय, रक्त, अग्नी, वायू ही पंचमहाभूतं जी आहेत त्याच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि मग आपल्या शरीरामध्ये असणारी हाडं असतील, रक्त असतील, मांस असतील, मज्जा असेल, हे सगळं अन्नमय कोशापासून बनलेलं आहे. याला म्हणायचं स्थूल शरीर. दुसरं आहे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर म्हणजे काय आहे? पंच ज्ञानेंद्रियापासून आपणाला जे अनुभवू शकत नाही पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून. मगाशी बघितलं आपण पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण पाहणे, ऐकणे, चव घेणं, हाताने कर्म करणं, पायानं आपण कर्म करतो. याच्या पलीकडे जाऊन या पंच ज्ञानेंद्रियाच्याही पलीकडे जाऊन म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपल्याला जे ज्ञान होत नाही किंवा जो बोध होत नाही, ज्याचा अनुभव आपण घेऊ शकत नाही, ते म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर आहे. याच्यामध्ये अंतःकरण पण आपण म्हणतो. काही ठिकाणी याचा उल्लेख अंतःकरण असा केलेला आहे. तर अंतःकरणामध्ये काय येते? आपलं जे मन आहे, बुद्धी आहे, कल्पना आहे, चित्त आहे, विचार आहेत, भावना आहेत, अहंकार आहे, मेमरी आहे, स्मृती आहे. हे सगळं 7 चक्र आहेत. आपण आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या सांगतो. इडा, पिंगला, सुषुम्ना. आपलं शरीर जर आपण हे फाडून बघितलं किंवा आतमध्ये जर बघितलं तर हे इडा, पिंगला, सुषुम्ना कुठेही दिसणार नाही आहेत. आपल्याला दिसत पण नाही आहेत. पण त्या आहेत. त्याच्यानंतर मन दिसतंय का आपणाला? बुद्धी नाही दिसत. त्याचबरोबर आपल्या भावना, अहंकार, चित्त हे काहीही आपल्याला दिसत नाही. म्हणजे सूक्ष्म शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रियानुसार आपण अनुभवू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी किंवा सगळे घटक याच्यामध्ये येतात. आणि सर्वात शेवटचं तिसरा जो प्रकार आहे शरीराचा, ज्याला आपण कारण शरीर म्हणतो. कारण शरीर म्हणजे काय? तर स्थूल शरीर अन्नमय कोशापासून बनलं, पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. आणि सूक्ष्म शरीर यांच्यापासून ही 2 शरीरं ज्याच्यापासून बनलेली आहेत. म्हणजे पहिलं आपलं स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे बनण्यापाठीमागं ज्याचा समावेश आहे किंवा ज्याच्यापासून ही 2 शरीरं आपली बनलेली आहेत, ते म्हणजे आपलं आहे कारण शरीर. कारण शरीर कसं बनतं? जे आपली संचित कर्म आहेत, सगळी संचित कर्म, त्याच्यामध्ये आपण जे षड्रिपू आहेत, आपल्या पूर्वजन्मातील काही कर्म आहेत, आपलं षड्रिपू जे आहेत, मोह, माया, काम, वासना, लोभ, ईर्ष्या, क्रोध, अहंकार, या सगळ्यांच्यापासून ज्या ज्या पद्धतीचे आपण कर्म करतो, चांगली वाईट कर्म करतो, या सगळ्यांच्यापासून आपलं कारण शरीर बनलेलं आहे. म्हणजेच बघा, एखादं बी असतं किंवा वटवृक्ष आपण बघतो. तो वटवृक्ष कसा बनतो? त्या वडाचं जे बीज असतं, ते छोटंसं बी असतं, ते कुठेतरी मातीमध्ये पडतं. मातीमध्ये पडल्यानंतर त्याला अन्न, पाणी मिळतं, पाणी, हवा मिळते आणि त्याचं छोटंसं असा कोंब बाहेर येतो. कोंब आल्यानंतर काय होतं? त्याला पानं फुटतात, ते रोप होतं, ते मोठं हळूहळू मोठं होत जातं आणि काही कालावधीनंतर, काही वर्षानंतर प्रचंड महाकाय असा वटवृक्ष तयार होतो. त्या वृक्षाला पानं येतात, फांद्या येतात, फळं येतात, पारंब्या येतात, इतर वृक्षांना फुलं येतात, फळं येतात. त्या पद्धतीनं आपली जे संचित कर्म आहेत किंवा आत्ताच्या
आपण जगत असताना सुद्धा आपण जी कर्म करतोय त्याच्यानुसार आपलं कारण शरीर बनत असतंय. जे कारण शरीरामध्ये आपण बघितलं की स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोन शरीर ज्याच्यापासून बनतात त्याला म्हणायचं कारण शरीर. आणि मग आपण आनंदमय कोश पाहतोय, तर या कारण शरीरापासून आपला स्वभाव बनतो आणि कारण शरीराचा आपला विकास झाला तर आपण आनंदमय कोशापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग आनंदमय कोश कशाला म्हणायचं? इच्छा तृप्तीमुळे मनाचं स्थिर होणं. आपल्या मनामध्ये अनेक इच्छा येतात, कल्पना येतात आणि त्या इच्छा तृप्त झाल्या किंवा इच्छा पूर्ण झाल्या की आपलं मन स्थिर होतं आणि त्याच्यामुळं सुख आणि शांतीचा अनुभव येतो. आणि सुख शांतीचा अनुभव येणं किंवा सुख शांती अनुभवणं म्हणजेच आनंदमय कोश होय. अंतःकरणामध्ये शुद्ध मीच आहे याचं प्रतिबिंब पडतं, त्याला आनंदमय कोश म्हणायचं. आपण बघा, मगाशी बघितलं स्थूल शरीर. आनंद आपल्याला मिळतो कशापासून? मनाला आनंद होतो आपल्या. तर मन काय करतं? अनेक गोष्टींच्या पाठीमागं धावत असतंय. मन कसं आहे बघा आपलं, पहिलं जे शरीर आहे तो जड आहे, स्थूल शरीर. दुसरं शरीर त्याच्यापेक्षा थोडं सूक्ष्म आहे. आणि मग जर आपण मन कसं बघा, मन अनेक गोष्टींच्या पाठीमागं धावत असतात. एखादी आपली इच्छा असेल ती पूर्ण झाली तर परत दुसरी इच्छा निर्माण होते, परत तिसरी, चौथी, पाचवी, अनेक 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 आपलं मन सारखं हाव 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 करत अनेक इच्छांच्या पाठीमागं, मृगजळाच्या पाठीमागं धावत असतंय. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर इथं काय सांगितलंय बघा, आपण पौर्णिमेची रात्र असेल, आकाशामध्ये पौर्णिमेला रात्र असते परंतु त्या रात्री चंद्र पूर्ण असतोय. आणि एखाद्या तळ्यामध्ये किंवा आपण आपल्या घराच्या बाहेर एखादं भांडं ठेवलं, अनेक भांडी ठेवली, तर त्या प्रत्येक भांड्यामध्ये आपणाला त्या चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. चंद्राचं प्रतिबिंब का दिसतं आपणाला, पण त्या पाण्यामध्ये चंद्र आहे का? नाही. त्या भांड्यामध्ये चंद्र आहे का? नाही. चंद्र तर वर आहे. म्हणजे काय होतंय? चंद्र आहे, पाणी नाही, तर चंद्र दिसेल का? वर दिसणार आहे आपणाला. परंतु तेच पाणी आपण असं ढवळलं किंवा हललं पाणी तर त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसेल का आपणाला? नाही दिसणार. आणि मग चंद्राचं प्रतिबिंब कशामुळे दिसतं आपणाला? खाली ते पाणी आहे स्थिर असेल त्यावेळेस चंद्राचं प्रतिबिंब दिसतंय. आणि ते पाणी ज्यावेळेस अस्थिर होतं त्यावेळेस आपण त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पाहू शकत नाही. समजा चंद्र पण आहे, पाणी पण आहे खाली, मध्येच ढग आला तर चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला दिसेल का पाण्यामध्ये? नाही दिसणार. तो ढग येतात म्हणजे काय होतं? आपल्या मनामध्ये जे विकार येतात, षड्रिपू येतात, ते विकार आहेत सगळे. आणि मग हे ढगाचं जे मळब आहे ते जर दूर केलं आपण, ते दूर करायचं म्हणजे काय करायचं आपणाला? अन्नमय कोश विकसित करायचा आहे, प्राणमय कोश विकसित करायचा आहे, त्याच्यानंतर मनोमय कोशाचा विकास करायचा आहे, विज्ञानमय कोशाचा विकास करायचा आहे. आणि याच्यासाठी विशिष्ट प्रशिक्षणाची गरज आहे. पाठीमागं सांगितलंय मी तुम्हाला. हे सगळे कोश जर विकसित झाले तर ते ढग निघून जातील आणि आपणाला चंद्राचं शीतल प्रकाश किंवा सौम्यता ती अनुभवता येईल, त्याचं ज्ञान होईल आणि आपणाला आनंद मिळेल. आणि मन त्याच्यानंतर पुढं जाऊन आणखी एक उदाहरण आपण बघूया, लाईटचं उदाहरण. आपण घरामध्ये आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पंखा चालवतो, पंखा आहे, लाईट गेल्यानंतर पंखा चालेल का? नाही चालणार.
म्हणजे पंखा महत्त्वाचा आहे का लाईट महत्त्वाची आहे? दोन्ही महत्त्वाचं आहे. पण त्याच्यापेक्षा पंखा असून चालेल का नुसतं? पंखा असून चालणार नाही, मोबाईल असून चालणार नाही, त्याच्यानंतर टीव्ही, फ्रिज असून चालणार नाही. त्याच्यासाठी त्यांना जो कनेक्ट करणारी लाईट आहे, करंट आहे, तो करंट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जर बॅटरी चार्ज केली नाही, करंट त्या पंख्यापर्यंत पोहोचला नाही, तर पंखा आपल्याला हवा देऊ शकणार नाही. मोबाईलची बॅटरी जर चार्ज नसेल, डिस्चार्ज असेल, तर त्या मोबाईलचा काही उपयोग नसतो. त्याच पद्धतीनं मन बुद्धीला चेतना, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. बुद्धी सांगते ना, आपण सुख आहे. मन सांगतं आपल्याला आनंद झाला की मन, मग काय आनंदी होतं? मन आनंदी होतं. दुःखी काय होतं? मन दुःखी होतं. बघितलं ना आपण? आपण म्हणतो आज माझं मन काय चांगलं नाहीये. मनामध्ये काही वाईट विचार येत आहेत. म्हणजे आनंद होतं, दुःख होतं, सुख होतं. त्याचबरोबर आपण बेचैन होतो, आनंदी होतो. हे कशाचं आहे? हे मनाला होतंय. मनाच्या पाठीमागं कोण आहे? मनाच्या पुढे जाऊन काय आहे? मनाला कोण पाठीमागं बघितलं आपण विज्ञानमय कोशामध्ये बुद्धी आहे. आणि मग बुद्धी, या बुद्धीच्या पलीकडे पण काहीतरी आहे आणि ते आपण पाहू शकत नाही, सूक्ष्म आहे, ते उघड्या डोळ्याने दिसत नाही. ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो म्हणजे आपला आनंदमय कोश आहे, तो म्हणजे आपला आत्मा आहे. अतिशय सूक्ष्म स्तरावर ह्या गोष्टी आहेत. आणि मग ज्या पद्धतीनं टीव्ही, पंखा, कूलर, मोबाईल हे करंट नसेल तर चालू शकणार नाही, त्या पद्धतीनं आपण जे आपल्याला ह्या सगळ्या 4 कोशापासून जो आनंद मिळतोय तो तात्पुरता आहे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मिळणारा आनंद आपणाला, पंच कर्मेंद्रियांच्या मार्फत मिळणारा आनंद आपणाला कसा आहे? तात्पुरता, क्षणिक आनंद आहे. कायमस्वरूपी टिकणारा नाही. आपण एखादी गोष्ट आपल्याला आवडली ती खातो. गुलाबजामुन आवडला, खाल्ला. 1, 2, 3, 4, 5, 10, 15, 20 खाल्ली. त्याच्यानंतर पुढे जाऊन इथपर्यंत आला आपल्याला. नको वाटेल ना? असंच आहे. एखादं आपण गाणं ऐकलं, पुन्हा, 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 पुन्हा तेच गीत ऐकल्यानंतर काय होणार आहे? पुन्हा, पुन्हा एखादं सुंदर दृश्य पाहिलं, तेच, 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 तेच दृश्य पाहिलं, तर काय होणार आहे? आपल्याला कंटाळा येतो, वीट येतो त्याचा. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत, कर्मेंद्रियांच्या मार्फत स्पर्श सुख कुठपर्यंत उपभोगू आपण? म्हणजेच पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मिळणारं सुख जे आहे, जो आनंद आहे, तो क्षणिक आहे, तात्पुरता आहे, कायमस्वरूपी मिळत नाही आपणाला. तसंच तो कधी-कधी आपल्याला आनंद वाटतो, कधी-कधी दुःख पण देणारा आहे. म्हणजे एकच गोष्ट आपणाला बघा, थंडीच्या दिवसामध्ये काय होतं आपणाला? उष्णता पाहिजे, गरम उबदार कपडे पाहिजेत. आणि आता उन्हाळा आहे तर काय पाहिजे आपणाला? थंड हवा पाहिजे. म्हणजेच हे सगळं विपर्य म्हणजे काय? पाठीमागं बघितलं पण मिथ्या आहे. सच्चित आनंद नाही. जो पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मिळतो तो आनंद कायमस्वरूपी टिकणारा नाही. उदाहरणार्थ आणखी एक बघूया आपण. मनाला काय पाहिजे? आपण बरेच जण काम करतो, कष्ट करतो. कशासाठी करतोय आपण? एवढा सगळा पैसा कमवतो, दिवसाची रात्र करतो. कशासाठी करतोय ते सगळं? आनंद पाहिजे ना आपणाला. म्हणजे भौतिक साधनांच्या मध्ये, भौतिक वस्तूंच्या मध्ये आनंद आहे का? आपण काबाड कष्ट केलं, खूप 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 पैसा कमावला. कशासाठी कमवतो पैसा? घर, गाडी, बंगला. बरोबर आहे ना? समजा खूप पैसे कमावले, कमवून काय केलं आपण? गाडी घेतली. आनंद झाला मनाला.
त्याच्यानंतर आपण सहलीला निघालो. घडलेली उदाहरणं आहेत आपल्यासमोर, अनेक अनेक घटना घडतात अशा. सहलीला निघालो, आनंदाच्या भरात आपला एखाद्याचा मुलगा गाडी चालवतो. चांगल्या पद्धतीनं तो ट्रेन झालेला नसेल तर अतिशय वेगामध्ये गाडी चालवत असताना, आनंदामध्ये, उत्साहामध्ये आपण सगळं स्वतःचं देहभान हरपतो आणि गाडी चालवत असताना ॲक्सिडेंट होतो. हातपाय मोडलेला असतो, काही जणांचा मृत्यू झालेला असतो. ज्या गाडीनं आनंद दिला काही काळापूर्वी, तीच गाडी आता दुःखाचं कारण झालेलं आहे. काही जणांचा मृत्यू झाला घरातल्या, काही जण वाचली, जी वाचली त्यांच्याबद्दल आनंद आहे. पुढं जाऊन अपंग झाले असतील काय, त्याच्याबद्दल पण दुःख आहे. म्हणजे ह्या गोष्टी पुढं जाऊन आपल्याला पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत किंवा वस्तू भौतिक साधनांच्या मध्ये आपल्याला सुख किंवा आनंद नाही, हे समजून घ्या नीट. याचा अर्थ असा नाही की आपण कष्टच करायचं नाही, कमवायचंच नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढं कमवलं पाहिजे. निसर्गाकडे बघा, प्राण्यांच्याकडे बघा, जनावरांच्याकडे बघा, पक्ष्यांच्याकडे बघा. त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच घेतात ते. साठवून ठेवतो, आपण साठवून ठेवतोय. म्हणजेच आपणाला जे पंच ज्ञानेंद्रियाच्या मार्फत मिळते, भौतिक साधनांच्या मार्फत मिळते, ते कायमस्वरूपी टिकणारं सुख नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन जे सुख आहे, जो आनंद आहे, तो म्हणजे आपला आनंदमय कोश आहे. आनंदमय कोश विकसित करायचा असेल तर काय करायला पाहिजे आपणाला? आनंदमय कोशाचं विकसन करण्यासाठी, तर त्याचा विकास करायचा असेल तर आपणाला त्याच्यासाठी विशिष्ट असं प्रशिक्षण घ्यावं लागेल. कशाचं प्रशिक्षण आहे ते? आपला अन्नमय कोश विकसित करायचा आहे. काय खायचं, काय खायचं नाही, हे आपल्याला कळालं पाहिजे. किती खायचं हेही कळालं पाहिजे. केव्हा खायचं हेही कळालं पाहिजे. त्याचबरोबर प्राणमय कोश, प्राणाचं महत्त्व काय आहे ते आपण पाठीमागं बघितलं आहे. बघा, अन्नमय कोशमधून ह्या प्राणमय कोश काढून टाकला आपल्या शरीरामधून, आपल्या अस्तित्वामधून. जगू शकतोय का आपण? म्हणजे हे सगळे कोश एकमेकांमध्ये आत 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 असे जाऊन सूक्ष्म स्तरापर्यंत जात आहेत. म्हणजे अन्नमय कोशाचा विकास केला पाहिजे, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्राणमय कोश विकसित करणं गरजेचं आहे. प्राण म्हणजे ऊर्जा आहे, आणि ऊर्जा जेवढी आपली वरच्या दिशेनं जाते, ऊर्ध्वगामी होते, तेवढा आपला आनंदमय कोश विकसित होतोय. त्याच्यानंतर मनोमय कोश बघितला. मनाचं काय आहे? अतिशय चंचल आहे. आणि मग बघितले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, ते दारू पिलेलं माकड विंचू चावला, त्याच्यानंतर त्याला भूत लागलं, शेवटी कसं नाचत असतंय ते. विज्ञानमय कोश जो बुद्धीशी संबंधित आहे. बुद्धी आपण बघितली, राजसिक, तामसिक आणि सात्विक सत्व गुणांचा विकास जेवढा जेवढा होईल आपला, तेवढा आपला विज्ञानमय कोश विकसित होईल. आणि सगळे चारही कोश ज्यावेळेस आपले विकसित होतील, त्यावेळेस आपण सहजपणे आनंदमय कोशामध्ये प्रवेश करतो. आणि मग आनंदमय कोशामध्ये प्रवेश केल्यानंतर जी पंच ज्ञानेंद्रिय बघितली आपण, भौतिक साधनं बघितली, घर, गाडी, बंगला, वस्तू सगळ्या, यांच्यापेक्षा पलीकडे जाऊन जो आनंद आहे तो आपल्याला आनंद मिळतो. आणि मग निसर्ग आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो, हे सांगितलेलं आहे आणि खरं आहे. कारण त्या स्तरापर्यंत पोहोचल्यानंतर आपण कशात अडकून राहत नाही आहोत. मनामध्ये येण्यापूर्वी किंवा इच्छा जागृत होण्यापूर्वीच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. म्हणजेच तुम्ही इतरांची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी आपोआप घेईल. आणि मग याच्यासाठी काय करायला पाहिजे?
मनात येण्यापूर्वी आपल्या इच्छा पूर्ण व्हायच्या असतील तर आपण आपले हे चारी कोश विकसित केले पाहिजेत. बुद्धी आपली सत्वगुणी झाली पाहिजे आणि मग त्याच्यासाठी धारणा, ध्यान, समाधी जो संयम आहे याला विकसित केलं पाहिजे. बहिरंग योग आणि अंतरंग योग या दोन्ही योगाचा जर आपण विकास केला, त्याच्यामध्ये सेवा, साधना, सत्संग, त्याचबरोबर खेळल्यामुळं पण आपला आनंदमय कोश विकसित होतो. त्याचबरोबर संगीत, कला सगळ्या प्रकारच्या, गायन कला, नृत्य कला, वादन कला याच्यावर जर आपण काम केलं तर आपला आनंदमय कोश विकसित होऊ शकतो. त्याचबरोबर सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी, जर आपण दररोज काही ना काही नवीन गोष्टी शिकायला लागलो, चांगल्या ज्या समाजाच्या कल्याणाच्या, स्वतःच्या कल्याणाच्या, समाजाच्या हिताच्या आहेत अशा गोष्टी जर आपण शिकत गेलो, नवीन ज्ञान मिळवत राहिलो तर आपला आनंदमय कोश विकसित होईल आणि मग आपलं जे मूळ स्वरूप आहे, हू आय एम, मी कोण आहे, हा प्रश्न पुन्हा पुन्हा आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर ते उत्तर म्हणजे मी कोण आहे, अमर आत्मा. तर जे शंकराचार्यांनी आत्माष्टकम किंवा निर्वाणाष्टकम जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं, शिवोहम शिवोहम शिवोहम, नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम. म्हणजे मी अमर असा आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच आनंदमय कोश आहे. आणि आनंदमय कोश आपला विकसित झाला तर ते आपलं आत्मस्वरूप काय, ज्याची आपल्याला खरी ओळख नाही आहे. आपला मूळ स्वभाव आनंद आहे. आपणाला आनंदी होण्यासाठी कशाची गरज नाही आहे. विनाकारण आपण आनंदी होऊ शकतो किंवा आहेच. आपला मूळ स्वभाव आनंद आहे आणि याच्यासाठी हा आनंदमय कोश विकसित करायचा असेल तर पहिल्या 4 कोशावर काम करणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला आपलं मूळ स्वरूप काय आहे ते कळणार आहे आणि मग आपल्याला कुठल्याही गोष्टी विचलित करणार नाहीत. निर्वाणाष्टकममध्ये जे सांगितलेलं आहे तर ते आपण ऐकूया आणि आपण थांबूया. शिवोहम शिवोहम शिवस्वरूपोऽहम्, शिवोहम शिवोहम शिवस्वरूपोऽहम्, नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम, शिवोहम शिवोहम शिवस्वरूपोऽहम्. अशा पद्धतीनं आपण मी कोण आहे इथपर्यंत पोहोचणार आहोत. मित्रांनो, अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचूया. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय. परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा योग, रहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.